सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. सकाळची सगळी कामं आटोपली होती. दारात झाडून सुंदर अशी रांगोळी वगैरे काढून मी माझं सगळं आटोपून किचनमध्ये आले होते आणि कोमट पाणी करून घेतलं. पहिलं मी हे कोमट पाणी दररोज पिते आणि त्यानंतर देवपूजा करून घेतली. तुळशीला पाणी वगैरे घालून घेतलं. दिवसाची सुरुवात अशी देवपूजेने केली की छान प्रसन्न वाटतं. घरामध्ये प्रसन्न वातावरण असं तयार होतं. आणि मी लागले होते स्वयंपाकाला. आज मला करायची होती करडईची भाजी. ती चांगली स्वच्छ धुवून साफ करून कट करून घेतली होती. ती अगोदर उकडायला ठेवली. एका कढईत पाणी ठेवलं आणि करडईची भाजी उकडायला ठेवली. छान उकडून घ्यायची. अगदी साधी सोपी पद्धत आहे. काही तामझाम लागत नाही तिला करायला. उकडायला ठेवलेली भाजी थोड्या वेळानंतर अशी चमच्याने परतून घ्यायची, कारण एकाच बाजूने उकडणार नाही, सगळीकडून उकडेल. आणि मी ह्या भाजीसाठी वाटणार आहे ठेचा. थोडे शेंगदाणे घेतले आणि थोड्या मिरच्या घेतल्या आणि थोडा लसूण भाजून घ्यायचा, मिरच्या भाजून घ्यायच्या आणि शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे. तेल टाकून छान मिरच्या भाजून घ्यायच्या. मिरच्या चांगल्या भाजायच्यात, कारण मिरच्या छान भाजल्या की ठेचाही छान लागतो. तो भाजीला तर लागतो आणि असंही भाकरीसोबत खाल्ला तरी तो छान लागतो. नंतर लसूण भाजून घ्यायचा. लसूण आणि मिरच्या छान भाजून घेतले. शेंगदाणे मगाशीच भाजले होते. थंड होण्यासाठी गॅस बंद करून ठेवला. तोपर्यंत आपली इकडे करडईची भाजीसुद्धा छान उकडली होती. गॅस बंद करून घेतला आणि जो मगाशी आपण ठेचा करणार होतो तो वाटायला घेतले. तो मी वाटून घेतले. त्यामध्ये मीठ टाकलं आणि छान असा ठेचा मी वाटून घेतला. खलबत्ता थोडा छोटा आहे, त्यातून सांडत होतं. भाजीला फोडणीसाठी गॅसवर एक कढई ठेवली. त्यात तेल टाकलं आणि जिरे, मोहरी चांगलं तडतडल्याच्या नंतर ठेचा घालून घेतला. तो चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. फोडणी छान भाजून घेतली. तेलात छान ठेचा पण भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत आपल्याला जी थंड झालेली भाजी बाजूला काढून घ्यायची आणि ती फोडणीमध्ये टाकायची. ही करडीची भाजी आणि ती पण छान फोडणीमध्येही मिसळून घ्यायची. व्यवस्थित चांगली मिसळून घ्यायची. तिला सगळं आपण जे फोडणीत टाकलेलं साहित्य होतं ते सगळं तिला छान लागलं पाहिजे, म्हणून ती चांगली परतून घ्यायची. तेलामध्ये छान अशी परतल्याच्या नंतर वरतून भाजीला घालायचे मीठ. चवीनुसार मीठ घालायचे, कारण ठेच्यात सुद्धा आपण मीठ टाकलं होतं. त्यानुसार तुम्ही भाजीला मीठ टाकून घ्यायचं आणि छान अशी सुकी सुकी भाजी करडईची परत एकदा परतून घ्यायची. तिला मीठ चांगलं लागलं पाहिजे म्हणून. आणि ही भाजी झाली, करडईची भाजी झाली तयार. भाजी तर आपली अगोदरच तयार झाली होती. मी करायला घेतल्या भाकरी. ह्या भाकरी आहेत बाजरीच्या, कारण थंडीमध्ये बाजरी खावी म्हणून आम्ही बाजरीच्याच भाकरी केल्या. पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे भाकरीचं, कारण नंतर ते छान फुगते, पापडा येतो आणि छान पण लागते. छान पीठ मळून घ्यायचं, थापून घ्यायचे. कुठे पातळ किंवा कुठे जाड अशी ठेवायची नाही. मस्त अशी थापून घ्यायची एक समान. आणि नंतर टाकली मी गॅसवर. तिला पाणी लावून घ्यायचं आणि चौकून पाणी लावून घ्यायचं, कारण कुठेच ते थापलेलं आपल्या पिठाचं पांढरं दिसणार नाही याची काळजी घ्यायची. आणि ती चांगली भाजल्याच्या नंतर आपल्याला ती बाजूने पलटून टाकायची. मस्त अशी दोन्ही बाजूनी
बघा कशी भाजून निघते. अशी दोन्ही बाजूने छान अशी भाजून घ्यायची खरपूस. पलटली. आता बघा कशी भाकरी ही फुगते टम्म. जेव्हा आपण चांगलं पीठ मळतो ना तेव्हा ही अशी भाकरी फुगते, नाहीतर फुगत नाही किंवा तिला पापुडासुद्धा येत नाही. पीठ लागते, मग त्याच्यामुळं पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि भाकरी करायची. छान दोन्ही भाजून खरपूस अशी भाजून घ्यायची, मस्त लागते. ही भाजलेली भाकरी काढून घेतली बाजूला आणि करडईच्या भाजीसोबत ताटात वाढायची. मी हे आव्हांसाठी ताट वाढलं होतं आणि त्यांना दिलं जेवायला आणि मी आवरते ही कामं झटपट पटापट अशी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.